ठिकाणी सर्वात महत्त्वाची बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर ते मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे, त्यांना जीन पियाजेट असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांना जीन पियाजेट असं नाव आहे आणि त्यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. विकासाची कोणती उपपत्ती मांडली तर बोधात्मक विकासाची उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे आणि आज आपण यावरती चर्चा करणार आहोत. या ठिकाणी हा 8वा लेक्चर आहे. आता या ठिकाणी विकासाच्या उपपत्त्या कोणी मांडलेल्या आहेत. आपण या आधी अध्ययनाच्या उपपत्त्या पाहिलेल्या आहेत. अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये आपण 4 ते 5 उपपत्त्या पाहिल्या आहेत. अजून ज्या काही महत्त्वाच्या उपपत्त्या असतील तर त्या आपण नंतर पाहणार आहोत. परंतु ज्या काही महत्त्वाच्या उपपत्त्या आहेत ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत तर त्याच्यावरती आपण त्या उपपत्त्या आधी आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर याच्यामध्ये विकासाच्या उपपत्तीमध्ये एरिक्सनची मनोसामाजिक विकास उपपत्ती या ठिकाणी एक महत्त्वाची आहे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. दुसरे आहे पियाजेची, ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बोधात्मक विकास उपपत्ती. त्यानंतर तिसरी उपपत्ती आहे कोहलबर्गची नैतिक विकास उपपत्ती. तर या 3 उपपत्ती या ठिकाणी विकासाच्या आहेत. जशा अध्ययन प्रक्रियेचं या ठिकाणी वर्तन वगैरे पाहण्यासाठी अध्ययन उपपत्त्या मांडल्या गेलेल्या आहेत, तसा या ठिकाणी बालकांचा विकास, बौद्धिक विकास कशा पद्धतीने होतो तर यासाठी या विकासाच्या उपपत्त्या मांडण्यात आल्या आहेत. तर या ठिकाणी आपण जी दुसरी उपपत्ती आहे सर्वात महत्त्वाची तर ती म्हणजे किशोर अवस्था व कुमार अवस्थेतील बोधात्मक विकास, म्हणजे या ठिकाणी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ड्युरिंग चाइल्डहुड अँड ॲडोलेसन्स. तर ही जी काही जीन पियाजे यांनी मांडलेली उपपत्ती आहे तर ती या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी हे जीन पियाजे आहेत. राजेंद्र धांडोरे सर 251 रुपये भरायचे आहेत का? तर हो, ऑनलाईन पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पेमेंट वगैरे देण्याची आवश्यकता नाही. डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी कार्ड पेमेंट आहे. तुम्ही कोणतंही ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन निवडू शकता आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीजचा खूप फायदा होणार आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा पाहायला मिळतील आणि प्रिव्हियस इयर मधून जवळजवळ 30 ते 40 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तर या ठिकाणी जीन पियाजे तर हे 20व्या शतकातील एक महत्त्वाचे असे मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1896 रोजी स्वित्झर्लंड या ठिकाणी झाला आणि ते स्विस मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातात. त्यांची ओळख आहे स्विस मानसशास्त्रज्ञ, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 1918 मध्ये शास्त्र या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. शास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी त्यांनी मिळवली आणि पियाजे यांनी बोधात्मक विकासावरती त्यांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आणि त्यांची जी उपपत्ती आहे ती सुद्धा बोधात्मक विकासावरती अवलंबून आहे. त्यानंतर या ठिकाणी मुलांची वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या ज्ञान घेण्याची क्षमता आहे तर ती त्यांनी लक्षात घेतली होती आणि त्यासाठी त्यांनी मुलांवरती प्रयोग केले होते. आणि मुलांवरती प्रयोग करत असताना त्यांनी मुलांना काही बुद्धिमापनाच्या कसोट्या दिल्या होत्या. त्यावर त्यांनी संशोधन केलं, काही प्रयोग केले, काही अनुभव घेतले, अनुभव एकत्र केले, वेगवेगळ्या मुलांवरती वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या सर्व अनुभवांच्या आधारे त्यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली. आता या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीमध्ये त्यांना डॉक्टर सायमन यांनी खूप महत्त्वाचं अशी साथ दिली आहे. यांच्याबरोबर त्यांनी काम केलं डॉक्टर सायमन यांच्याबरोबर आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी बौद्धिक विकासाची उपपत्ती या ठिकाणी तयार झाली किंवा या उपपत्तीचा जन्म झालेला आहे. आता या ठिकाणी थोडीशी जे काही प्रयोग केले तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो की याच्यामध्ये डॉक्टर सायमन यांच्या समवेत बुद्धिमापन कसोट्यांचे काम करीत असताना त्यांचं असं लक्षात आलं की लहान मुलांची जी विचार प्रक्रिया आहे ती मोठ्या मुलांच्या विचार प्रक्रियेपेक्षा काही बाबतीमध्ये वेगळी असते. म्हणजे या ठिकाणी जे लहान मुलं असतात तर ते विचार करत असताना मोठ्या मुलांच्या तुलनेमध्ये वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात. त्यांची विचार करण्याची प्रक्रिया, विचार करण्याची शक्ती आहे ती या ठिकाणी वेगळ्या प्रकारची असते. आणि आणखी प्रयोग केल्यानंतर त्यांच्या हेही लक्षात आलं की मूल म्हणजे प्रौढांची छोटी प्रतिकृती नव्हे. म्हणजे या ठिकाणी फक्त जे मूल आहे तर त्या ठिकाणी मोठ्या माणसांची प्रतिकृती नसते.
कारण मूल हे प्रौढांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतं. म्हणजे जे प्रौढ माणसं असतात, मोठी माणसं असतात, त्यांच्यापेक्षा लहान मूल या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा विचार करतं. आपल्या घरामध्ये सुद्धा या ठिकाणी लहान मूल असेल तर ते सुद्धा बघा की आपल्यापेक्षा वेगळा विचार करत असतं. ते त्या ठिकाणी जे विश्व आहे त्याच्यामध्ये रममान असतं आणि वेगळ्या पद्धतीने कोणत्याही गोष्टीचा ते विचार करत असतं. मुलांच्या शारीरिक वाढीच्या अवस्था या सामान्य मातेलाही पण माहीत असतात. म्हणजे जी माता असते, आई असते, तर त्या आईला त्या लहान बाळाची जी काही शारीरिक अवस्था असते, विकासाची अवस्था असते ती पण माहीत असते. जे अशिक्षित स्त्री असते तिला सुद्धा या ठिकाणी या बाबतीमध्ये सांगता येतं, कारण त्या दृश्य असतात. जी शारीरिक अवस्था असते, जो काय शारीरिक विकास होत असतो तर तो या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये होत असतो आणि तो या ठिकाणी सामान्य माता असो किंवा कोणतीही माता असो तर तिला तो विकास समजत असतो. त्यांचा कालावधी हा निश्चित असतो. म्हणजे त्या ठिकाणी 4 महिन्याचा बाळ झाल्यानंतर ते थोडंसं हलणार आहे, त्याच्यानंतर ते बसणार आहे, त्यानंतर ते हळूहळू धरून चालायला शिकेल, उभा राहायला शिकेल. तर ज्या काही गोष्टी असतात, शारीरिक घटना असतात, त्या ठराविक कालावधीमध्ये होत असतात. तर बौद्धिक जो विकास असतो, बौद्धिक विकास आणि अन्य विकासाबाबतीमध्ये सुद्धा अशाच अवस्था असतात. म्हणजे जो काय बौद्धिक विकास होतो, बाळाचा बौद्धिक विकास होत असतो, तर त्याच्यामध्ये अशाच प्रकारच्या ठराविक कालांतराने काही गोष्टी होत असतात. त्या संदर्भात शोध घेण्यासाठी पियाजेने स्वतःची जी काही 3 मुलं होती, पियाजेला 3 मुलं होती आणि त्या 3 मुलांवरती हा बौद्धिक विकास कशा पद्धतीने होतो, कोणत्या अवस्थेमधून होतो, तर याचा शोध घेण्यासाठी 3 मुलांवरती त्यांनी दीर्घकाळ असं निरीक्षण केलं आणि नंतर इतर मुलांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तोच विचार केला. निरीक्षणाच्या आपल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी अनेक पुस्तके लिहिले, लेख प्रसिद्ध केले आणि त्यावर त्यांनी मुलांच्या विकासाच्या विविध पैलूंवरती आपले स्पष्ट असं विचार मांडलं आणि त्यांच्या निरीक्षणातून मुलांच्या बौद्धिक विकासाच्या अवस्था त्यांनी मांडल्या आणि त्या आधारित सिद्धांत तयार केले. म्हणजे या ठिकाणी आपल्या मुलांवरती आणि दुसऱ्यांच्या मुलांवरती सुद्धा बरेच त्यांनी प्रयोग केले, काही गोष्टींवरती संशोधन केलं, विचार केला आणि त्यानंतर बौद्धिक विकासाच्या त्यांनी 4 अवस्था महत्वाच्या मानल्या आहेत. तर ज्या काही 4 अवस्था आहेत त्या 4 अवस्थेमधून बाळाचा किंवा मुलांचा बौद्धिक विकास होत असतो. त्या अवस्था सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांच्या मते या ठिकाणी बौद्धिक विकासासाठी आवश्यक जे मानसिक संरचना आहे तर त्या ठिकाणी अनुवंशिकतेने ठरत असते. म्हणजे कोणत्याही मुलाचा जो काय बौद्धिक विकास आहे त्या विकासासाठी आवश्यक असणारी मानसिक संरचना ही अनुवंशिकतेने ठरत असते. अनुवंशिकतेने जे काय बौद्धिक विकास आहे तर तो या ठिकाणी होत असतो. बोधन आणि बुद्धिमत्ता ही देखील पचन अभिसरणाची जैविक यंत्रणाच असते. संघटन आणि प्रयोजन हे या यंत्रणेचे 2 प्रमुख पैलू असतात. म्हणजे या ठिकाणी जी पचन अभिसरणाची जैविक यंत्रणा असते तर त्याचं संघटन, या ठिकाणी याचे 2 महत्वाचे घटक सांगितलेले आहेत, संघटन आणि प्रयोजन. तर हे या यंत्रणेचे 2 प्रमुख असे पैलू आहेत. डीएडच्या मानसशास्त्र मध्ये ही उपपत्ती नाही, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला पेपर जर 2 द्यायचा असेल आणि पेपर 1 मध्ये सुद्धा या ठिकाणी याच्यावर जनरल माहितीवरती प्रश्न विचारले जाते. या ठिकाणी डीएडच्या पुस्तकामध्ये नाही, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही असं नाही, तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर जीन पियाजे हा या ठिकाणी तुम्हाला बालमानसशास्त्र आहे आणि बीएड साठी हा या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये याची उपपत्ती आहे, विकासाची उपपत्ती म्हणून ही ओळखली जाते. तर ही माहिती थोडीशी तुम्ही फक्त लक्षात ठेवायची आहे, कारण आपण या ठिकाणी जर त्याची थोडी जरी माहिती नसली तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की शरीर अवयव प्रमाणेच मानवी मनाचे सुद्धा 2 अंगे आहेत. तर बरोबर आहे, सीटेट मध्ये याबद्दल खूप प्रश्न विचारले जातात आणि पेपर 2 मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर शरीर अवयव प्रमाणेच मानवी मनाची 2 अंगे आहेत. त्याच्यामध्ये जे काही 2 अंगे आहेत त्याच्यामधील पहिलं अंग बोधात्मक रचना, दुसरा अंग आहे या ठिकाणी बोधात्मक कार्य. आता बोधात्मक रचनेविषयी थोडीशी माहिती आपण पाहूया की बोधात्मक रचना म्हणजे काय. तर मनुष्याला जन्मजात काही सहज प्रवृत्ती असतात आणि त्या प्राप्त झालेल्या असतात. म्हणजे ज्यावेळेस मनुष्य हा जन्माला येतो त्याच वेळेस त्याला काही सहज प्रवृत्ती प्राप्त झालेल्या असतात. म्हणजे त्याच्या मनामध्ये काही आकृतिबंध हे मुलांच्या जन्मजात सहज प्रवृत्ती असतात, काही आकृतिबंध त्याला ठरलेले असतात. म्हणजे या ठिकाणी चोखण्याची प्रक्रिया असेल म्हणजे बोट चोखतं, त्याच्यानंतर पाहणे असेल म्हणजे एखादी गोष्ट पाहायची असेल, आकलन व्हायचं असेल, एखाद्या गोष्टीचं आकलन व्हायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेल
तर त्यासाठी या ठिकाणी जे काही आकृतिबंध आहे ते ठरलेले असतात आणि हे आकृतिबंध सहज या ठिकाणी त्यांना प्राप्त होतात. बालक ती वस्तू पाहून, वास घेऊन, चव घेऊन, स्पर्श अनुभवून कोणती वस्तू कशी आहे व ती काय करते यावरती एक संकल्पना तयार करतं. जे काय बाळ आहे एखादी गोष्ट ते हातामध्ये घेणार आहे, ती गोष्ट कशी आहे त्याचा वास घेणार आहे, चव घेणार आहे, त्याचा स्पर्श अनुभवणार आहे आणि यामधून ती गोष्ट कशी आहे तर याची एक संकल्पना त्या बाळाच्या मनामध्ये तयार होत असते. म्हणजेच या ठिकाणी जर त्याची आई आहे ते आई आहे, माझीच आई आहे हे ते ओळखतं, कारण ते त्या आईच्या तोंडाकडे किंवा डोळ्यांकडे पाहत असतं. त्याच्या चेहऱ्यामध्ये, त्याच्या डोळ्यामध्ये आईची एक प्रतिकृती तयार होत असते आणि आपली आई आलेली आहे तर त्याला लगेच समजतं. जर दुसरी एखादी त्या ठिकाणी लेडीज आले तर त्या ठिकाणी तो त्याच्याकडे जात नाही, त्याचे बाळ आहे त्याच्याकडे जात नाही, कारण त्याची आई त्याला समजत असते, ओळखता येत असते. म्हणजे जी संकल्पना आहे आईविषयी तर ती त्याच्या मनामध्ये तयार झालेली असते. म्हणजेच अशा ज्या काही सहज प्रवृत्ती असतात त्या या ठिकाणी बाळाला जन्मतःच मिळत असतात किंवा प्राप्त झालेल्या असतात. ही संकल्पना या ठिकाणी जीन पियाजे यांनी सांगितलेली आहे. आता ही संकल्पना तयार करणे, जे अशी जी संकल्पना आहे अशी संकल्पना तयार करणे म्हणजेच या ठिकाणी आकृतिबंध होय. म्हणजे खेळणं असेल किंवा पाळणा असेल किंवा पाळण्यामध्ये वरती आपण जे काय खेळणं वगैरे अडकवतो तर त्याकडे सुद्धा त्या ठिकाणी बाळ पाहून त्याच्याकडे हसतं किंवा त्याला खेळतं. म्हणजे एक आकृतिबंध तयार झालेला असतो, एक संकल्पना तयार झालेला असतो की त्या खेळण्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि अशा प्रकारची संकल्पना तयार होणे म्हणजेच या ठिकाणी आकृतिबंध होय. अनेक आशययुक्त आकृतिबंधाने मानवी मनाची रचना तयार होते. जे अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही आशययुक्त आकृतिबंध असतात, अर्थपूर्ण असे आकृतिबंध असतात तर याच्यामुळे मानवी मनाची जी रचना आहे ती तयार होत असते आणि जसजशी बालकाची वाढ होते तसतशी भौतिक व सामाजिक वातावरणातील आंतरक्रियातून त्याला नवीन आकृतिबंध तयार करणं शक्य होतं. कारण या ठिकाणी बालकाची जसजशी वाढ होते तसतसं तो वेगवेगळ्या गोष्टी पाहणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी घटना त्याच्या आसपास घडत असतात आणि त्या सर्व आंतरक्रियामधून, सामाजिक वातावरणातील आंतरक्रियामधून, म्हणजे सामाजिक वातावरण म्हणजे घरातील जे काही वातावरण आहे ते सुद्धा त्या बाळासाठी एक सामाजिक वातावरण आहे. आई असेल, आजोबा असेल, आजी असेल किंवा भाऊ असेल, चुलत भावंडे असतील, चुलते असेल, चुलता असेल, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत, सर्व ज्या काही व्यक्ती आहेत त्या सामाजिक वातावरणामधील व्यक्ती आहेत आणि या सर्वांच्या आंतरक्रियामधून त्याला एक नवीन आकृतिबंध तयार करणं शक्य होतं. व्यक्ती नवीन माहितीच्या संदर्भात आपला आकृतिबंध तपासून पाहू शकतो आणि आवश्यक वाटल्यास त्यात बदल सुद्धा करू शकतो. म्हणजे या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा आकृतिबंध फिक्स राहत नाही. जर त्याला काही गोष्टी जाणवल्या, नव्याने जाणवल्या की त्याच्या बाबतीमध्ये त्याचा जो काही आकृतिबंध आहे तो त्या ठिकाणी चेंज होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे काही बोधात्मक रचना आहे ती सांगता येईल. जी काही आपण मनाची 2 अंगे पाडली बोधात्मक रचना, तर बोधात्मक रचना हा जे काही पहिलं अंग आहे याच्यामध्ये अशा प्रकारे बोधात्मक विकास घडून येत असतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बोधात्मक रचना झाल्यानंतर बोधात्मक कार्य कशा प्रकारचं होतं. जे बोधात्मक रचना झाली, त्याचा विकास झाला, आकृतिबंध तयार झाला, त्याच्यानंतर त्याला गोष्टी समजायला लागल्या, त्याची जे काही संकल्पना आहे त्या ठिकाणी क्लिअर झाल्या. आता बोधात्मक कार्य कशा पद्धतीने होतं त्यानंतर, तर याच्यामध्ये पहिलं जे कार्य आहे बोधात्मक कार्यामध्ये या ठिकाणी 4 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सात्मीकरण होतं, त्यानंतर समावेशन होतं, तिसऱ्या टप्प्यामध्ये समावेशन झाल्यानंतर समतोलन किंवा समायोजन होतं. आता या ठिकाणी हे टप्पे सुद्धा पहिल्या टप्प्यात झाल्यानंतर पुढचा टप्पा होतो. सात्मीकरण झालं, समावेशन झालं, दुसरा समतोलन किंवा समायोजन होतं आणि त्यानंतर पुन्हा सात्मीकरण म्हणजे या ठिकाणी जे काही पहिली प्रक्रिया आहे तीच या ठिकाणी नंतर होत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी बोधात्मक कार्य चालू राहतं. आता याच्यामध्ये जे काही सात्मीकरण आहे म्हणजे ऍसिमिलेशन आहे, तर ऍसिमिलेशन म्हणजे काय, तर अस्तित्वात असलेल्या प्रत्यक्ष व वस्तुस्थितीत असलेल्या आणि परिसरात असलेल्या बोधात्मक रचनांची जुळणी करणे म्हणजे सात्मीकरण होय. म्हणजे जे अस्तित्वात आहेत, प्रत्यक्षात आहेत किंवा वस्तुस्थितीमध्ये जे असलेले आहेत किंवा परिसरामध्ये असलेले बोधात्मक रचना आहेत त्या बोधात्मक रचनांची एक जुळणी करणे म्हणजेच या ठिकाणी सात्मीकरण होय. आता या ठिकाणी मुले काय करतात, तर मुले आधीच्या माहितीशी नवीन माहितीची जुळणी करतात. म्हणजे एखादी गोष्ट त्याला आधी माहिती झालेली असते, त्याच्यानंतर नवीन गोष्ट त्याला माहिती होते. म्हणजेच या ठिकाणी त्याला आधी जी काही गोष्ट माहिती आहे, आधी जी काही माहिती आहे त्या माहितीशी नवीन माहिती तो काय करतो, जुळवाजुळव करतो. सात्मीकरण म्हणजे बाह्य घटकाला वर्तमान रचनेमध्ये सामावून घेणं. जे बाह्य घटक आहे त्या बाह्य घटकाला या ठिकाणी वर्तमान रचनेत सामावून घेणं म्हणजे या ठिकाणी सात्मीकरण होय.
आता पहा या ठिकाणी सात्मीकरणाचं जे काही उदाहरण आहे ते आपल्याला सांगता येईल की मुलाने जर प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन कोल्हा बघितला, म्हणजे आपण लहान मुलांना घेऊन गेलो प्राणी संग्रहालयामध्ये, त्या ठिकाणी जर त्यांनी कोल्हा बघितला तर तो कुत्रा वेगळा प्रकारचा आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी बाळाने आपल्या घरी कुत्रा पाहिला असतो, कुत्रा त्या ठिकाणी लहानपणापासून तो पाहत असतो, परंतु कोल्हा त्या ठिकाणी त्याला जंगलामध्ये गेल्याशिवाय पाहता येत नाही. परंतु आपण काही दिवसानंतर त्याला प्राणी संग्रहालयामध्ये घेऊन त्या ठिकाणी त्याला कोल्हा पण दाखवला तर त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी हा कोल्हा आहे आणि आपण जो काय आधी पाहत होतो तो त्या ठिकाणी कुत्रा होता. म्हणजे आधीचं जे काही त्याचं नॉलेज आहे, आधी त्याला कुत्रा माहिती होता, त्यानंतर त्याने कोल्हा पाहिला, म्हणजे आधीची माहिती आणि नंतरची माहिती याची त्यांनी जुळवाजुळव केली. म्हणजे आधीच्या माहितीमध्ये आणि नंतरच्या माहितीमध्ये काही बदल आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही बाह्य घटक आहे त्या बाह्य घटकाला त्याने वर्तमान रचनेमध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी कोल्हा आणि कुत्रा हा या ठिकाणी वेगवेगळा आहे समजतं. बरोबर आहे. या ठिकाणी गाय, काळी गाय, पांढरी गाय, म्हणजे आधी त्याने काळी गाय पाहिली असेल तर त्याला फक्त समजणार आहे, तो विचार करणार आहे, ती संकल्पना असे असेल, फक्त गाय ही काळीच असते. परंतु काही दिवसांनी त्यांनी पांढरी गाय पाहिली की त्याला नंतर समजणार आहे की ही गायच आहे, परंतु या गायचा जो कलर आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जे सात्मीकरण आहे त्या ठिकाणी घडून येत असतं. त्यानंतर या ठिकाणी जर लहान मुलाला आपण खेळणं दिलं तर तो प्रथम त्या ठिकाणी तोंडात घालतो आणि त्यानंतर कालांतर त्याला समजतं की या खेळण्याला आपण तोंडात घालायचं नाही, तर त्याला आपण खेळायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सात्मीकरणाची प्रक्रिया आहे ती बोधात्मक रचनेमध्ये बौद्धिक कार्यामध्ये होत असते. त्यानंतर या ठिकाणी पुढचा टप्पा आहे समावेशन. या ठिकाणी सात्मीकरण झालं की त्यानंतर अकॉमोडेशन या ठिकाणी होत असतं, समावेशन होत असतं. समावेशन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला पूर्वीच्या पद्धतीने प्रतिसाद देण्याऐवजी, एखादी वस्तू असेल त्या वस्तूला पूर्वीप्रमाणे सुरुवातीला त्याने काही वेगळा प्रतिसाद दिला असेल तर त्या पद्धतीने प्रतिसाद देण्याऐवजी पूर्वीच्या पद्धतीने समायोजित होण्याऐवजी विचाराची नवीन पद्धती स्वीकारणे याला समावेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी फक्त एकाच बाजूने एकाच रस्त्याने त्या ठिकाणी विचार करायचा नाही, तर वेगळ्या रस्त्याने किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तर याला या ठिकाणी समावेशन असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी पूर्वीची जी काही पद्धत असेल त्या पद्धतीला प्रतिसाद द्यायचा नाही, पूर्वीची पद्धती त्या ठिकाणी आपण स्वीकारायची नाही, त्याऐवजी नवीन पद्धती स्वीकारणे, तर याला समावेशन असं म्हणायचं. समावेशनामध्ये नवीन घटकांशी जुळवून घेण्यासाठी वर्तमान रचनेमध्ये बदल केला जातो. एखादी नवीन गोष्ट आहे तर त्या नवीन गोष्टीला आपण जुळवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला बदल करावाच लागतो. तरच बदल जर केला तरच त्या ठिकाणी समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होते. उदाहरण या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बाटलीतून दूध पिणाऱ्या बालकाला जर कपामध्ये दूध दिलं व चमच्याने पाजले तर तो त्याच्या पूर्वीच्या पद्धतीने चोखूनच प्रयत्न करतो, पण नंतर नवीन पद्धती तो स्वीकारतो. जर या ठिकाणी बाळ काय करणार सुरुवातीला चोखून दूध पितो, परंतु कालांतराने आपण त्याला बाटलीतून दूध द्यायच्या ऐवजी जर कपातून दूध दिलं आणि कपातून त्या ठिकाणी आपण चमच्याने त्याला दूध पाजणार आहे, त्यावेळेस तो काय करणार आहे, तो चोखण्याची प्रक्रिया करणार आहे, कारण त्याला ते प्यायचं असतं चमच्याने हे त्याला माहिती नसतं, परंतु कालांतराने ती गोष्ट त्याला माहिती होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जे काय पूर्वीचं नॉलेज आहे, पूर्वीचा जो काही घटक आहे तर तो या ठिकाणी वर्तमान रचनेमध्ये बदलणार आहे आणि वर्तमान रचनेमध्ये जी काही प्रक्रिया आहे, जी काही पद्धत आहे चमच्याने दूध पाजण्याची, तर ती पद्धती तो त्या ठिकाणी स्वीकारणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी समावेशनाची प्रक्रिया होत असते. जर एखाद्या खोलीमध्ये 2 जण व्यवस्थित राहण्याची व्यवस्था असेल पण तिसरा विनंती करू लागल्यास त्याला सामावून घेणे म्हणजे समावेशन. सोपं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की ऍडजस्टमेंट करणं म्हणजेच या ठिकाणी समावेशन आहे. तर या क्रियांमुळे जुन्या माहितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं. जुन्या माहितीला नवा अर्थ त्या ठिकाणी प्राप्त होतो. जी काही जुनी माहिती असते तर त्या जुन्या माहितीला या ठिकाणी एखाद्या नवीन पद्धतीमुळे अर्थ प्राप्त होत असतो. तर ही जी म्हणजे जुन्या माहितीला नवा अर्थ प्राप्त होणं या ठिकाणी या समावेशनामुळे घडत असतं. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की पियाजे यांनी काय म्हटलेलं आहे, तर समावेशन आणि सात्मीकरण यांना समतोलन असं या ठिकाणी पियाजे यांनी म्हटलेलं आहे. आपण या ठिकाणी पहिला घटक पाहिला समावेशन, त्यानंतर सात्मीकरण पहिला घटक सात्मीकरण पाहिला, नंतर समावेशन पाहिला. समावेशन आणि सात्मीकरण यांनाच पियाजे यांनी समतोलन असं म्हटलेलं आहे. आता समतोलन म्हणजे काय, तर समतोलन किंवा समायोजन यालाच इक्विलिब्रेशन असं म्हणायचं. याच्यामध्ये समावेशन आणि सात्मीकरणातून समतोलन करावं लागतं. जे समावेशन आहे, जे सात्मीकरण आहे, तर या दोन सात्मीकरण आणि समावेशनामधून समतोलन करावं लागतं. सुरुवातीला काही अडथळे आले तरी समतोलनाकडे जाते, त्यातून बौद्धिक विकास घडून
येतो. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला काय अडथळे येणार आहेत, परंतु त्याच्यामधून या ठिकाणी समतोलनाकडे जाता येईल. समतोलनाकडे गेलं की त्याच्यामधून जो काय बौद्धिक विकास आहे तो या ठिकाणी घडून येत असतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हे जे काय आपण टप्पे आहेत ते बौद्धिक विकास कशा पद्धतीने होतो, तर या संदर्भातील हे टप्पे आहेत. बौद्धिक विकास या पद्धतीने या ठिकाणी होत असतो. आपण हळूहळू बौद्धिक विकासाकडे चाललेलो आहोत. या गोष्टीतून बौद्धिक विकास होत आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कारण यामध्ये काय होतं, पुनर्मांडणी होऊन सतत क्रिया घडत असते. यामध्ये ज्ञान, माहिती अधिक समृद्ध आणि सुसंबद्ध होत जाते. म्हणजे या ठिकाणी समतोलन झालं, समायोजन करता येऊ लागलं की बौद्धिक विकास होतो. त्याच्यामध्ये पुनर्मांडणी होऊन ती प्रक्रिया सतत होत असते. सतत बौद्धिक विकास होत असतो. याच्यामध्ये जे काय ज्ञान मिळतं, जे काय अधिक माहिती मिळते, ती माहिती समृद्ध आणि अधिक सुसंबंध या ठिकाणी होत असते. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन आणि ही जन्मजात प्रवृत्ती असते. समायोजन साधण्याचे तंत्र म्हणजे समतोलन. म्हणजे या ठिकाणी परिस्थितीशी जुळवून घेणं, ऍडजस्टमेंट करणं, याला आपण या ठिकाणी समायोजन म्हणतो. आणि ही जी काय जन्मजात प्रवृत्ती असते, तर या ठिकाणी समायोजन साधण्याचं तंत्र म्हणजे समतोलन. समतोलन या ठिकाणी समतोलन आहे त्याची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की जे समायोजन आहे, जे काय आपण या ठिकाणी ऍडजस्टमेंट करण्याचे आपले तंत्र आहे, टेक्निक आहे, तर त्याला या ठिकाणी आपण समतोलन असं म्हणतो. या ठिकाणी ज्या व्यक्तीला समतोलन साधता येतो तर तो व्यक्ती कधीही जीवनामध्ये अपयशी ठरू शकत नाही. ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला ऍडजस्टमेंट करता येते, तर तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. या ठिकाणी ही समतोलन आणि समायोजनाची या ठिकाणी बाब आहे आणि याचा विकास अशा पद्धतीने होतो. आता त्यानंतर चौथी स्टेप असते पुनःसात्मीकरण. आता सात्मीकरणामधून साध्य झालेली कोणताही बौद्धिक रचना ही सात्मीकरण करणे चालू ठेवते. यालाच पियाजे पुनःसात्मीकरण म्हणतात. म्हणजे आपण पाहिलं की पहिल्या टप्प्यामध्ये पुनःसात्मीकरण होतं, त्यानंतर सात्मीकरण होतं, त्यानंतर समायोजन होतं, त्यानंतर समायोजन किंवा समतोलन साधलं जातं आणि त्यानंतर शेवटी पुनःसात्मीकरण होतं. म्हणजे पुनःसात्मीकरण म्हणजे काय, तर सात्मीकरणामधून साध्य झालेली कोणतीही बौद्धिक रचना असेल, ती बौद्धिक रचना ही सात्मीकरण करणे चालूच ठेवते. सात्मीकरण करण्याची पद्धती ही चालूच ठेवते. यालाच पियाजे यांनी काय म्हटलेलं आहे, पुनःसात्मीकरण. म्हणजे सात्मीकरण वारंवार होतं, तर याला पुनःसात्मीकरण असं म्हणायचं. नवीन बोधात्मक रचनेनुसार कृती, पुन्हा सात्मीकरण, नंतर समावेशन घडून येते, पुन्हा समतोलन साधावे लागते. अशा प्रकारे ही प्रक्रिया सतत चालू असते आणि यातूनच उच्च प्रतीचा बौद्धिक विकास या ठिकाणी घडून येतो. या ठिकाणी जी काही उपपत्ती आधारलेली आहे की बोधात्मक विकास कशा पद्धतीने होतो, तर या ठिकाणी सुरुवातीला नवीन बोधात्मक रचनेनुसार कृती होते, कृतीनंतर पुन्हा सात्मीकरण, नंतर समावेशन होतं, समावेशन घडून येतं, पुन्हा समतोलन साधलं जातं. तर अशा प्रकारे ही जी काही प्रक्रिया आहे ती सतत चालू असते आणि या सतत प्रक्रिया चालू असल्यानंतर या ठिकाणी उच्च प्रतीचा, महत्तम प्रतीचा, या ठिकाणी उच्च दर्जाचा जो काही बोधात्मक विकास आहे, बोधात्मक रचना आहे ती या ठिकाणी तर बौद्धिक रचना म्हणजेच या ठिकाणी बोधात्मक विकास. आपण बोधात्मक विकास तर हेच या ठिकाणी पाहत आहोत. तर उच्च प्रतीचा बोधात्मक विकास या ठिकाणी या पुनःसात्मीकरण प्रक्रियेमध्ये किंवा पुनःसात्मीकरण प्रक्रियेनंतर या ठिकाणी होत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे बौद्धिक कार्याचे जे 4 टप्पे आहेत ते या ठिकाणी महत्वाचे आहेत. तर याच्यामध्ये बोधात्मक कार्यामध्ये पहिला टप्पा असतो सात्मीकरण, समावेशन, तिसरा आहे समतोलन किंवा समायोजन आणि चौथा असतो पुनःसात्मीकरण. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जीन पियाजे यांनी या ठिकाणी बोधात्मक विकास सांगितला कशा पद्धतीने होतो, त्याचे आपण टप्पे पाहिले. त्यानंतर जीन पियाजे यांनी बोधात्मक किंवा बुद्धीच्या विकासाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. काय केलेलं आहे या ठिकाणी बोधात्मक किंवा बुद्धी विकासाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. ज्या काही 4 अवस्था सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. आता बौद्धिक विकासाच्या किंवा बोधात्मक विकासाच्या काही 4 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये पहिली अवस्था आहे संवेदनकारक कालखंड किंवा शब्दपूर्व अवस्था. संवेदनकारक कालखंड किंवा शब्दपूर्व अवस्था. तर ही या ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत, एकच नाव लक्षात ठेवायचं आहे. संवेदनकारक कालखंड किंवा शब्दपूर्व अवस्था. आता हे आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर दुसरी अवस्था सांगितलेली क्रियापूर्व कालखंड किंवा क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ किंवा कालखंड. त्यानंतर मूर्त क्रियात्मक कालखंड किंवा मूर्त क्रिया अवस्था किंवा वास्तव क्रिया. त्यानंतर चौथी अवस्था सांगितली वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड
किंवा बौद्धिक विकासाची अवस्था किंवा औपचारिक, म्हणजे या ठिकाणी जी चौथी अवस्था सांगितली ते बौद्धिक विकासाची किंवा औपचारिक किंवा वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड. आता या ठिकाणी ही जी काही नावं आहेत या ठिकाणी मी वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा केलेली आहेत, कारण या ठिकाणी प्रत्येक परीक्षेमध्ये जी नावं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे वापरलेली असतात. म्हणजे एका परीक्षेमध्ये फक्त संवेदनकारक किंवा संवेदकारक असं सुद्धा या ठिकाणी याला नाव आहे, संवेदकारक. आणि या ठिकाणी जर नाव बदललं तर त्या ठिकाणी आपला गोंधळ होतो. त्याच्यामुळे या ठिकाणी ही जी काही नावं आहेत ती तुमच्या समोर मी सांगितलेली आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा किंवा कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा, कारण जर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी शब्द वापरले तर या ठिकाणी तुमचा 100% गोंधळ होणार आहे. फक्त या ठिकाणी जी नावं आहेत ती लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण जो पहिली अवस्था आहे संवेदनकारक कालखंड किंवा शब्दपूर्व अवस्था, तर ती म्हणजे नेमकी काय? ही पहिली अवस्था आहे बोधात्मक विकासाची. तर ही जी काय अवस्था असते तर 0 ते 2 वर्षापर्यंत असते, म्हणजे जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत ही अवस्था असते. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा अजून विचारला जाईल, तर जी संवेदनकारक कालखंड आहे किंवा जी अवस्था असते तर ती जन्मापासून कितव्या वर्षापर्यंत असते? तर ही जी काय अवस्था आहे ती 0 ते 2 वर्षापर्यंत असते. या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 0 ते 2 म्हणजे जन्मापासून 2 वर्षापर्यंत संवेदनकारक कालखंड किंवा शब्दपूर्व अवस्था असते. आता या अवस्थेला अशा प्रकारची नावं का दिलेत, तर शरीर अवयव हे ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञानप्राप्ती करतात. शरीरामधील कान, नाक, आपले जे अवयव असतात माहिती ज्ञानेंद्रिय, तर त्याच्यामार्फत जे ज्ञानप्राप्ती आहे, जी माहिती आहे त्या ठिकाणी प्राप्त करत असतात. शाब्दिकतेकडेच लक्ष असत नाही तर कृतीला सुद्धा या ठिकाणी अधिक महत्व दिलं जातं. ही जी काय अवस्था असते तर याच्यामध्ये फक्त शाब्दिकतेकडेच म्हणजे फक्त शब्द शिकले जात नाहीत, तर या ठिकाणी कृती सुद्धा महत्वाची असते. एखादी कृती सुद्धा या ठिकाणी शिकली जाते. याच्यामध्ये आंतरक्रिया वाढत जातात. या ठिकाणी कृती समजली, शब्द समजली की या ठिकाणी जे आंतरक्रिया आहे ते वाढत जात असतात. म्हणजेच याच्यामध्ये काय होतं तर स्पर्श, वास, चव, उष्णता इत्यादींसारखे अनेक संवेदनांची जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि ही जी काही संवेदनांची जाणीव होण्याची सुरुवात असते तर त्या ठिकाणी संवेदनकारक कालखंडामध्ये होत असते, म्हणजे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये होत असते. त्यानंतर वस्तू हाताळून, वस्तू त्या ठिकाणी हाताळायच्या आहेत, हातामध्ये घ्यायच्या आहेत, त्या चोखून बाह्य जग समजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे बाह्य जग कशा पद्धतीने आहे तर ही जे काही समजण्याचा प्रयत्न आहे ते या ठिकाणी चोखून किंवा त्या गोष्टी हाताळून केला जातो. हे या ठिकाणी या शब्दपूर्व अवस्थेमध्ये किंवा संवेदनकारक अवस्थेमध्ये घडतं. त्यानंतर बौद्धिक जीवन नसते कारण मेंदू व मज्जासंस्था यांची क्षमता ही प्राथमिक अवस्थेमध्ये असते. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असाही विचारला जातो की कोणत्या अवस्थेमध्ये बौद्धिक जीवन नसतं, म्हणजे त्या ठिकाणी बाळ विचार करू शकत नाही असं म्हणता येणार नाही, कारण बाळ जन्मल्यापासून प्रत्येक गोष्टीचा विचार करतं. फक्त त्याच्या काही गोष्टी असतात त्या आंतरिक असतात, म्हणजे बौद्धिक जीवन नसतं त्याच्यामध्ये. परंतु जो काही मेंदू आहे किंवा मज्जासंस्था असतात तर याची जी काही क्षमता असतात त्या प्राथमिक अवस्थेमध्ये असतात, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असतात. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मूल चेतकांचं वर्गीकरण करायला शिकतं, म्हणजे त्या ठिकाणी काळा, पांढरा, त्यानंतर काही खेळणे असेल, लहान खेळणं असेल, मोठं खेळणं असेल, त्यानंतर चोखायचं कोणतं, त्यानंतर त्या कोणत्या खेळण्याबरोबर आपल्याला खेळायचं आहे. तर हे जे काही चेतक आहेत तर या चेतकांचं वर्गीकरण करायला कोणत्या वर्षाचं मूल शिकतं, तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये चेतकांचं वर्गीकरण करायला मूल शिकतं. आणि हे या ठिकाणी या शब्दपूर्व अवस्थेमध्ये किंवा संवेदनकारक या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी समजतं. त्यानंतर शब्द संग्रह 2 ते 4 शब्द या ठिकाणी पुरता मर्यादित असतो, म्हणजे या ठिकाणी या अवस्थेमध्ये फक्त जे बाळ आहे त्याचे या ठिकाणी 2 ते 4च या ठिकाणी शब्द त्याला माहिती असतात किंवा 2 ते 4 शब्दांचा संग्रह त्या ठिकाणी त्याचा असतो. या ठिकाणी हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा असा मुद्दा आहे की या ठिकाणी या संवेदनकारक कालखंडामध्ये किंवा कोणत्या कालखंडामध्ये या ठिकाणी मुलाचे जे शब्द आहेत 2 ते 4च फक्त त्याला माहिती असतात. फक्त बाबा माहिती असेल किंवा पप्पा किंवा मम्मी किंवा मम्मम असं जे काही शब्द असतात, हम असेल, जे असे शब्द आहेत 3 ते 4 तेवढेच त्याला माहिती असतात. विचार करण्याची क्षमता निर्मिती सुरुवात होते. या ठिकाणी बाळ जे आहे ते विचार करायला आणि त्याची जी काही क्षमता आहे, विचार करण्याची क्षमता आहे, त्याची निर्मिती या ठिकाणी या कालखंडामध्ये होत असते. विशिष्ट ध्येय निर्दिष्ट वर्तनास सुरुवात होतं. विशिष्ट ध्येय निर्दिष्ट म्हणजे या ठिकाणी एखादं ध्येय असेल आणि त्या ध्येयाच्या बाजूने, ध्येय प्राप्त करण्याच्या बाजूने त्या ठिकाणी वर्तनाला सुरुवात होत असते. म्हणजे एखादी त्याला गोष्ट घ्यायची असेल तर तिथपर्यंत तो त्या ठिकाणी रांगत जाईल किंवा त्या ठिकाणी सरकत जाईल. म्हणजे एखादं ध्येय आहे, ती जी वस्तू आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायची आहे, असं जे काही ध्येय असेल तर त्या ध्येय निर्दिष्ट वर्तनास सुरुवात
सुरुवात या ठिकाणी या कालखंडामध्ये होत असते. संवेदना व अवबोध यांची विशिष्ट रचना करण्यास शिकते. जे संवेदना असतील, जे अवबोध असतील, म्हणजे संवेदना मिळाल्यानंतर त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे किंवा अर्थ प्राप्त झाल्यानंतर त्याला अवबोध असं आपण म्हणतो. तर यांची जी विशिष्ट रचना आहे ते विशिष्ट रचना करण्यामध्ये या ठिकाणी बाळ या अवस्थेमध्ये शिकतं. भाषेला जास्त महत्व नसले तरी या ठिकाणी भाषा विकास सुरूच असतो. म्हणजे या ठिकाणी या अवस्थेमध्ये भाषा विकास या ठिकाणी सुरू असतो. भाषेला जास्त महत्व नसतं, परंतु याच्यामध्ये जे काही शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी शिकण्यासाठी किंवा त्याचा शब्दसाठा त्या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होते. म्हणून या ठिकाणी या अवस्थेला शब्दपूर्व अवस्था सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी या अवस्थेला दोन नावं आहेत. संवेदनकारक कालखंड, संवेदना त्या ठिकाणी त्याला जाणवायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी त्या शब्दांचा विकास किंवा या ठिकाणी भाषा विकास या अवस्थेमध्ये सुरू होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी या अवस्थेमध्ये जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत ही अवस्था असते. त्यानंतर ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञानप्राप्ती होते. त्यानंतर कृतीला महत्व असतं. शब्दांचा त्या ठिकाणी विकास होतो, भाषा विकास होतो. तर या ठिकाणी या गोष्टी तुम्ही या अवस्थेमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी संवेदना बरोबरच मुलाचे अवबोध तयार होतात आणि ज्ञानाबरोबर आकलन सुद्धा या ठिकाणी या अवस्थेमध्ये घडत असतं. त्यानंतर जी पुढची अवस्था सांगितलेली आहे ती या ठिकाणी क्रियापूर्व कालखंड किंवा या ठिकाणी क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. या ठिकाणी नावं कशी आहेत? क्रियापूर्व कालखंड, एखादी क्रिया करण्याच्या आधीचा कालखंड किंवा या ठिकाणी क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा या ठिकाणी काळ असं या अवस्थेला म्हटलेलं आहे. आता या अवस्थेत जो काही कालावधी आहे तर तो या ठिकाणी 2 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतचा हा कालावधी आहे. 2 वर्षापासून ते या ठिकाणी 7 वर्षापर्यंतचा हा कालावधी असतो. तर याच्यामध्ये 2 ते 4 वर्षापर्यंत मुलं काय करतात तर अनुमान काढण्यास शिकतात. मुलं या ठिकाणी 2 ते 4 वर्षापर्यंत एखाद्या गोष्टीचा अनुमान काढायला शिकतात. त्या ठिकाणी आवाज आलेला असेल तर त्या ठिकाणी तो मोटरसायकलचा आवाज आहे, हॉर्न ऐकायला आला की पप्पा आले, पप्पांची गाडी आली. तर अशा प्रकारचे अनुमान आहे ते अनुमान काढायला या ठिकाणी 2 ते 4 वर्षापर्यंतचं बाळ या ठिकाणी या अवस्थेमध्ये शिकतं. म्हणून या ठिकाणी याला क्रियापूर्व कालखंड किंवा क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ असं म्हटलं जातं. त्यानंतर 4 ते 7 वर्षाचा जो काही काळ असतो तर या वयामध्ये आंतरिक ज्ञानात्मक अवस्था या ठिकाणी वाढीस लागते किंवा या अवस्थेचा विकास होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी 2 ते 7 वर्षापर्यंत जो काही काळ आहे तो या ठिकाणी या क्रियापूर्व कालखंडाचा आहे. त्याच्यामध्ये 2 ते 4 वर्षापर्यंत मुले अनुमान काढायला शिकतात आणि 4 ते 7 वर्षापर्यंत आंतरिक ज्ञानात्मक अवस्थेचा हा कालावधी असतो. तर याच्यामध्ये काय होतं या अवस्थेमध्ये तर मुलाच्या संकल्पना जे काही कन्सेप्ट आहेत किंवा संबोध आहेत त्याची या ठिकाणी निर्मिती व्हायला सुरू होत असते. आता या ठिकाणी आपल्याला संबोध माहिती आहे, संकल्पना माहिती आहे की संबोध म्हणजे काय आणि संकल्पना म्हणजे काय, तर याची निर्मिती या ठिकाणी या अवस्थेमध्ये होते. शब्द भाषा यांचा या ठिकाणी वापर केला जातो. या ठिकाणी शब्दांची भाषा असते. म्हणजे या ठिकाणी पाणी प्यायचं असेल तर पा म्हणतो किंवा या ठिकाणी काही थोडीशी छोटी छोटी जी वाक्य असतात 2-2, 3-3 शब्दांची तर ती सुद्धा त्याला या ठिकाणी येत असतात. एखाद्या वस्तूच्या एखाद्या पैलूंवरती अवधान केंद्रित केले जाते. एखादी वस्तू असेल आणि त्या एखाद्या वस्तूचे एखादा पैलू असेल, एखादा त्याचा गुणधर्म असेल तर त्या पैलूवरती अवधान केंद्रित केलं जातं. म्हणजे एखादी बाहुली असेल किंवा एखादं खेळणारं किंवा एखादं जे फिरणारं खेळणं असेल तर ते त्या ठिकाणी कशा प्रकारचा आवाज करत आहे किंवा कशा प्रकारे फिरत आहे तर हा त्या वस्तूचा पैलू झाला आणि त्या पैलूकडे तो त्या ठिकाणी अवधान केंद्रित करतो आणि ही जी काही क्रिया आहे तर त्या ठिकाणी या कालखंडामध्ये किंवा अवस्थेमध्ये घडत असते. त्यानंतर इतर वैशिष्ट्यांकडे किंवा गुणधर्माकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणजे त्या वस्तूमध्ये त्या गोष्टीमध्ये एखादा पैलू असेल त्या पैलूकडेच त्याला जे काही आकर्षित करणारी बाब आहे तर ते आकर्षित करणारी बाब त्या वस्तूमध्ये असेल तर त्या आकर्षित करणाऱ्या बाबीकडे तो लक्ष देतो आणि इतर ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही बाबी असतील त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायला शिकतो. विचार व्यक्त करण्याची क्षमता त्या ठिकाणी विकसित होते. आपण त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलं की त्याची विचार करण्याची क्षमता विकसित होते, परंतु या ठिकाणी आता विचार व्यक्त करता त्याला या ठिकाणी यायला लागतो. या ठिकाणी लक्षात घ्या, विचार त्याला व्यक्त करायला या ठिकाणी या अवस्थेमध्ये त्याला येतो. विचार व्यक्त करण्याची क्षमता या अवस्थेमध्ये त्याची विकसित होत असते. बालक भाषा अधिक प्रमाणात वापरू लागतो. आता या ठिकाणी जो काही कालावधी आहे तो 2 ते 7 वर्षांचा आहे आणि आपल्याला माहिती आहे 7 वर्षापर्यंत प्रत्येक जे काही मूल आहे तो त्याचे सगळे विचार त्या ठिकाणी व्यक्त करतो. त्याला सगळ्या गोष्टी मागता येतात, सांगता येतात. म्हणजे या ठिकाणी तो भाषाचा अधिक
प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापर करायला लागतो, तो अनुकरण करतो. आपण जसं त्या ठिकाणी वागतो, जसे शिक्षक शिकवतात, जसे शिक्षक बोलतात त्याप्रमाणे तो अनुकरण करायला लागतो किंवा घरामधील आईचा असेल, वडिलांचा असेल, मोठ्या भावाचा असेल, जे अनुकरण आहे ते या ठिकाणी करण्याची प्रक्रिया किंवा अनुकरण करण्याची जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी या अवस्थेमध्ये होत असते. प्रत्यक्ष क्रियामधूनच त्या ठिकाणी ज्ञान मिळत असतं. म्हणजे त्या ठिकाणी त्याने एखादी क्रिया केली तर क्रिया केल्यानंतर त्याला जास्त त्या ठिकाणी ज्ञान मिळत असतं. म्हणूनच या ठिकाणी जे लहान बाळ असतात त्यांना जास्तीत जास्त क्रिया करण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे आणि जेवढं त्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रॅक्टिकली वर्क किंवा त्यांना एखादी क्रिया करण्यासाठी आपण सांगू तेवढं त्यांना नॉलेज या अवस्थेमध्ये मिळत असतं. आणि अवधान कक्षा या ठिकाणी मर्यादित असतात. जी काय अवधान कक्षा असते ती मर्यादित असते. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले की त्याच गोष्टीकडे त्याचं अवधान जातं, त्या ठिकाणी इकडं तिकडे त्याचं अवधान जात नाही. म्हणजे अवधानाची कक्षा असते त्या ठिकाणी या अवस्थेमध्ये मर्यादित असते. आणि ही जी काय अवस्था आहे या ठिकाणी क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, तर या अवस्थेमध्ये धारणीकरणाचा अभाव असतो. या ठिकाणी महत्वाचं आहे की या अवस्थेमध्ये धारणीकरणाचा अभाव असतो. म्हणजे धारणीकरण होत नाही. धारणीकरण म्हणजे काय, तर वस्तूचा आकार असेल, त्याचं स्थान असेल, रूप जरी त्या वस्तूचं बदललं तरी तिचे गुणधर्म बदलत नाहीत. तर याचं आकलन या ठिकाणी या अवस्थेमध्ये होणं म्हणजे धारणीकरण होय. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की वस्तूचा आकार, त्याचं स्थान, रूप म्हणजे त्याचं दिसण्यामध्ये काही बदल झाला किंवा तिचे काही गुणधर्म बदलले तर हे जे काही गुणधर्म आहे ते बदलत नाहीत. याचं आकलन त्याला होणं, याचं आकलन होणं म्हणजे हे त्याला समजणं, याला या ठिकाणी धारणीकरण असं म्हणायचं. आणि धारणीकरणाचा अभाव म्हणजे या ठिकाणी या गोष्टी त्याला या अवस्थेमध्ये समजत नाहीत. म्हणजे वस्तूचा आकार समजत नाही किंवा एखादं स्थान समजत नाही किंवा त्याचे रूप बदललेलं आहे, त्याचा गुणधर्म बदललेला आहे, या गोष्टी त्याला या अवस्थेमध्ये समजत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही दुसरी अवस्था क्रियापूर्व कालखंड किंवा या ठिकाणी क्रियापूर्व प्रतिनिधित्व काळ आपल्या या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी याच अवस्थेमध्ये वस्तूमधील लहान मोठेपणा त्या ठिकाणी ओळखला जातो. पण सूक्ष्म जो फरक असतो म्हणजे वस्तू लहान आहे मोठी आहे हे समजतं या अवस्थेमध्ये, परंतु सूक्ष्म फरक या ठिकाणी या अवस्थेत समजत नाही. वर्ष, महिना, वेळ, तास यातील संबंध सुद्धा त्याला सांगता येत नाही. नाणी, नोटा, पैसे आहेत हे कळतं, पैसे आहेत हे समजतं, परंतु त्याचं जे काही मूल्य आहे त्याला त्या अवस्थेमध्ये समजत नाही. म्हणजेच त्याचं जे काही या ठिकाणी धारणीकरण आहे ते या ठिकाणी व्यवस्थित होत नाही किंवा झालेलं नसतं. त्यानंतर या ठिकाणी जी पुढची अवस्था असते तर ती तिसरी अवस्था आपल्याला सांगता येईल मूर्त क्रियात्मक कालखंड किंवा वास्तव क्रिया. वास्तव क्रिया किंवा मूर्त क्रियात्मक कालखंड. आता हा जो काही कालखंड असतो तो या ठिकाणी 7 वर्ष ते 12 वर्ष, 7 ते 12 वर्ष हा कालखंड किंवा अवस्था या ठिकाणी या मूर्त क्रियात्मक कालखंडाची किंवा वास्तव क्रिया कालखंडाची असते. तर या अवस्थेला दुसरं नाव आहे किशोर अवस्था. जी किशोर अवस्था आहे त्या किशोर अवस्थेला एक नाव आहे मूर्त क्रियात्मक कालखंड किंवा वास्तव क्रिया किंवा ठिकाणी या कालखंडाला किशोर अवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. आता ठिकाणी आपण दुसऱ्या अवस्थेमध्ये पाहिलं की विचार व्यक्त करण्याची जी क्षमता आहे ती त्या बाळाची वाढत असते, परंतु आता या ठिकाणी विचारशक्ती वाढते. या अवस्थेमध्ये त्या मुलाची जी विचारशक्ती आहे त्या ठिकाणी वाढते, प्रचंड प्रमाणामध्ये तो विचार करायला लागतो. तर हा जो काय कालखंड आहे, जी काय अवस्था आहे त्या ठिकाणी मूर्त क्रियात्मक कालखंड या ठिकाणी ही अवस्था आपल्याला सांगता येते. याच्यामध्ये जे मूल आहे तो तार्किक विचार करायला लागतो. या ठिकाणी या अवस्थेमध्ये कोणतंही बाळ असेल तर तो या ठिकाणी तार्किक विचार करायला लागतात. धारणीकरण त्याचं चांगल्या प्रकारे होतं, वर्गीकरण करायला लागतो, साम्यभेद त्याला समजतात, मुलांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजतं. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जे काय प्रत्येक अवस्थेचे गुणवैशिष्ट्य आहेत किंवा त्या अवस्थेमध्ये नेमका काय विकास होतो तर याच्यावर तुम्हाला प्रश्न 100% विचारले जातील. तर या काळामध्ये म्हणजे मूर्त क्रियात्मक कालखंड किंवा वास्तव क्रिया कालखंड याच्यामध्ये वर्गीकरण, साम्यभेद आणि धारणीकरण किंवा तार्किक विचार करायला बाळ शिकतं किंवा मूल शिकतं. त्यानंतर या काळामध्ये मुलांची वैचारिक पातळी वाढलेली दिसून येते, समस्या सहज सोडवता येतात. या ठिकाणी 7 ते 12 वर्ष हा कालखंड असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो
पहिलीपासून जी मुलं आहेत तर ती पहिलीच्या पुढचा टप्पा या ठिकाणी येतो, गट येतो, म्हणजे त्यांची वैचारिक पातळी वाढलेली दिसून येते. एखादी समस्या असेल, ती समस्या ते विद्यार्थी किंवा ते मुलं या ठिकाणी सहज सोडवत असतात. वस्तूंचा, प्रसंगांचा उतरता चढता क्रम लावता येतो, म्हणजेच या ठिकाणी क्रमतीकरण किंवा या ठिकाणी क्रमिक ज्या काही संख्या आहेत त्यांना ओळखता येतात आणि त्या संख्या क्रमाने लावता येतात. आपण पाहिलं 1 असेल, 2, 3, 4, 5, 6 असे 100 पर्यंत आपण क्रमाने विद्यार्थ्यांना अंक लिहायला सांगितले, म्हणायला सांगितले, तर ते त्या ठिकाणी म्हणतात आणि त्यांना जो काही उतरता चढता क्रम आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी त्यांना समजत असतो. तर या ठिकाणी या अवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वस्तू, व्यक्ती, घटना यात परस्पर संबंध त्यांना जोडता येतो. वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्यांच्यामध्ये जर काही संबंध असेल वस्तू आणि व्यक्तीमध्ये तर तो जोडता या ठिकाणी या अवस्थेमध्ये येतो. त्यानंतर चिकाटी आणि जिद्द या ठिकाणी या अवस्थेमध्ये मुलांमध्ये दिसून येते. मूर्त बाबींच्या संदर्भात विचार करता येऊ लागतो. ज्या काही मूर्त बाबी असतील, ज्या काही आपल्याला समोर दिसणाऱ्या बाबी आहेत, त्या बाबींच्या बाबतीमध्ये जो काही विचार आहे तर तो या ठिकाणी या बाबतीत करता येतो, या अवस्थेमध्ये करता येतो. एकाच परिस्थितीमध्ये विविध अंगावरती लक्ष देणे त्या ठिकाणी जमू लागते. म्हणजे या ठिकाणी एकच परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये विविध अंगांनी विचार करायचा आहे किंवा लक्ष द्यायचं आहे तर त्या ठिकाणी या अवस्थेमध्ये त्याला जमतं. त्यानंतर प्रत्यक्ष कृतीमधून निष्कर्ष काढता येतात. एखादी कृती करायची आहे आणि त्या कृतीमधून निष्कर्ष काढणं या ठिकाणी या अवस्थेमध्ये जमायला लागतं किंवा ते करतात. मानसिक कृतीपेक्षा प्रायोगिक कृतीच्या साहाय्याने निष्कर्ष प्रस्तावित करणे ते पसंत करतात. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो पहिली, दुसरी, तिसरीची मुलं असतील तर त्यांना आपण एखादा प्रयोग करायला सांगितला किंवा आपण त्यांना प्रयोग करून दाखवला तर त्या ठिकाणी त्यांना परत तो प्रयोग करू वाटतो. म्हणजे या ठिकाणी ते प्रयोग करून त्या प्रायोगिक कृतीच्या साहाय्याने निष्कर्ष प्रस्तावित करायला त्यांना ते आवडतं, ते पसंत करतात आणि नैसर्गिक घटनांवरून निष्कर्ष काढू लागतात. म्हणजे जर या ठिकाणी प्रश्न असा विचारला की कोणत्या अवस्थेमधील मूल या ठिकाणी निष्कर्ष काढू लागतं किंवा प्रायोगिक कृतीच्या साहाय्याने निष्कर्ष काढता तर या ठिकाणी आपल्याला वाटेल की फक्त 5वी पासून पुढे, म्हणजे या ठिकाणी हा जो काही कालखंड आहे तो 7 ते 12 वर्ष हा कालखंड आहे. त्या ठिकाणी जर समजा 13 ते 15 हा कालखंड दिला किंवा या ठिकाणी 16 ते 18 हा कालखंड दिला तर या ठिकाणी निष्कर्ष काढणं जर आपल्या लक्षात आलं नाही की या ठिकाणी निष्कर्ष कोणत्या अवस्थेमध्ये विद्यार्थी काढायला लागतात तर या ठिकाणी आपलं उत्तर नक्कीच चुकल की आपण म्हणेल की 6वी पासून पुढेच निष्कर्ष म्हणजे विद्यार्थी प्रयोग करतात आणि त्यातून निष्कर्ष काढतात. परंतु तसं न होता या ठिकाणी 7 ते 12 वर्ष वयोगट म्हणजे पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना एखादा प्रयोग केल्यानंतर त्या प्रयोगाच्या साहाय्याने निष्कर्ष काढता येऊ लागतात. ही कृती त्यांना जमते. तर अशा प्रकारे या ठिकाणी या अवस्थेमध्ये विद्यार्थी वर्गीकरण करतात, निष्कर्ष काढतात प्रयोगाच्या साहाय्याने आणि ही जी अवस्था आहे ती वास्तव क्रिया कालखंड किंवा मूर्त क्रियात्मक कालखंड म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी बोधात्मक विकासाची किंवा बौद्धिक विकासाची ही तिसरी अवस्था आहे. याच्यामध्ये आपण जो काही बौद्धीचा विकास आहे तो कशा पद्धतीने वाढत गेलेला आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. बुद्धीचा विकास होतो म्हणजे काय होतं की कोणतीही गोष्ट असेल त्या गोष्टीमध्ये आपल्याला विचार करता आला पाहिजे, त्याच्या बाबतीत निष्कर्ष काढता आले पाहिजे, दोन गोष्टीमध्ये आपल्याला साम्यभेद ओळखता आले पाहिजे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ती समस्या सोडवता आली पाहिजे. तर या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी होणं म्हणजे बुद्धीचा विकास. जर ज्या व्यक्तीचा बुद्धीचा विकास झालेला नाही तर त्या व्यक्तीला हे ज्या काही गोष्टी आहेत ते जमत नाहीत किंवा त्याला त्या सोडवता येत नाहीत, म्हणजेच आपण म्हणतो की त्याच्या बुद्धीचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. तर अशा प्रकारची उपपत्ती आहे आणि जे काही अवस्था आहेत त्या ठिकाणी जीन पियाजे यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर चौथी जी अवस्था आहे तर ती चौथी अवस्था आपल्याला सांगता येईल वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड किंवा बौद्धिक विकासाची अवस्था. वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड किंवा बौद्धिक विकासाची अवस्था तर या ठिकाणी चौथी अवस्था आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर यालाच या ठिकाणी दुसरं नाव आहे औपचारिक. दुसरं नाव आहे औपचारिक क्रियात्मक विकासाची अवस्था. औपचारिक क्रियात्मक विकासाची अवस्था, औपचारिक, वस्तुनिष्ठ, बौद्धिक विकासाची अवस्था ही 3 नावं आहेत. या ठिकाणी 3ही नावं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. कोणत्याही नावाने प्रश्न येऊ शकतो. आता या ठिकाणी हा जो काय अवस्था आहे किंवा ही जी काय अवस्था आहे ही 13 वर्षांच्या पुढे असते. म्हणजे या ठिकाणी 0 ते 2 ही जी काय अवस्था आहे त्या ठिकाणी आपण पाहिली की पहिली अवस्था असते. त्या अवस्थेला त्या ठिकाणी संवेदनकारक विकासाची अवस्था म्हटली जातं. त्यानंतर 2 ते 7 वर्ष तर हा जो काय कालखंड आहे ही जी काय अवस्था असते ते क्रियापूर्व विकासाची अवस्था असते. 7 ते 12
हा जो काही कालखंड असतो तो पहा मूर्त क्रियात्मक विकासाची अवस्था किंवा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर पहा चौथी अवस्था 13 वर्षांच्या पुढे असते आणि ती म्हणजे वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड किंवा बौद्धिक विकासाची अवस्था. आता या ठिकाणी बौद्धिक विकासाची अवस्था ही 13 वर्षांच्या पुढे असते. याच्यामध्ये बालकाला कुमार किंवा कुमार अवस्था असं सुद्धा पहा म्हटलं जातं. तर ही जी काय अवस्था आहे ती ही अवस्था पहा कुमार किंवा कुमार अवस्था म्हणून ओळखली जाते. या अवस्थेमध्ये चिंतन, तर्क करणे, मूर्त गोष्टींचा विचार करणे, या सर्व ज्या काही प्रक्रिया आहेत त्या ठिकाणी घडून यायला लागतात. म्हणजे या ठिकाणी विविध समस्यांचं निराकरण विद्यार्थी करू शकतात. कोणतीही समस्या असेल तर त्या समस्येचं निराकरण या ठिकाणी करता येतं. अगदी बरोबर. या ठिकाणी औपचारिक अवस्थेमध्ये विद्यार्थी अमूर्त किंवा काल्पनिक विचार करू लागतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या समोर नाहीत तर त्या गोष्टी या ठिकाणी गोष्टींचा विचार तो करू लागतो. अमूर्त विचार करणे जमू लागते, त्यातून त्याला तर्क काढता येतात. एखादी गोष्ट अमूर्त आहे, कल्पित आहे तर त्या गोष्टीचा विचार त्याला करता येतो आणि त्यातून तो त्या ठिकाणी तर्क काढायला शिकतो. आपण याच्या आधी जी काय अवस्था पाहिली तर त्याच्यामध्ये फक्त ज्या काय मूर्त गोष्टी आहेत त्या मूर्त गोष्टींच्या बाबतीमध्ये विचार करता येतो आणि तर्क काढता येतात किंवा निष्कर्ष काढता येतात. तर ही अवस्था आपण किंवा ही जी काही प्रक्रिया आहे ती या आधीच्या अवस्थेमध्ये होते. परंतु या अवस्थेमध्ये जे अमूर्त असतात म्हणजे न दिसणाऱ्या काल्पनिक गोष्टी असतात त्या बाबतीमध्ये त्याला तर्क काढता येतात. म्हणजे या ठिकाणी उच्च पातळीची, उच्च लेवलची या ठिकाणी बौद्धिक विकास आपल्याला घडलेला दिसतो. प्रमेय मांडणे किंवा सामान्यीकरण करणे या ठिकाणी जमू लागतं. म्हणजे प्रमेय मांडता येतं. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे प्रमेय मांडणं ही जी काही प्रक्रिया आहे का प्रमेय मांडायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीचं सामान्यीकरण करायचं असेल तर या ठिकाणी हे 13 वर्षांच्या पुढे बालकाला जमू लागतं. म्हणजेच हा जो काय कालावधी असतो तो वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड किंवा बौद्धिक विकासाची अवस्था म्हणून ओळखला जातो. आता काही असे विद्यार्थी असतात ते या ठिकाणी त्यांचा जो बौद्धिक विकास असतो तो या ठिकाणी आधी झालेला असतो. म्हणजे आधीच्या अवस्थेमध्ये झालेला असतो. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी म्हणतो की पहिलीचा मुलगा असेल तर त्याला त्या ठिकाणी गीता त्याचे पाठ आहे किंवा अजून त्याला जे नॉलेज आहे ते जास्त असतं. म्हणजे त्याचा बौद्धिक विकास त्या अवस्थेपेक्षा आधी झालेला असतो. तर ते असामान्य अशी मुलं असतात. या ठिकाणी या परिस्थितीमध्ये या अवस्थेमध्ये योग्य वेळी निर्णय ते घेऊ शकतात. या ठिकाणी ही जी काय अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये त्यांना निर्णय घेता येतो. स्वतःचा निर्णय त्या ठिकाणी ते स्वतः घेऊ शकतात. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल, एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर ते स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेऊन एखादी गोष्ट विकत घेऊन टाकतात. म्हणजेच कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो या ठिकाणी त्यांना जमायला लागतो. आणि या अवस्थेत मेंदूची वाढ हे पूर्ण होते. त्यामुळे बुद्धिमत्तेची महत्तम पातळी अवस्थेत असते. म्हणून या अवस्थेला बौद्धिक विचारांची अवस्था असे सुद्धा म्हटलं जातं. आता या ठिकाणी बौद्धिक विचारांची अवस्था कोणत्या कालखंडाची आहे किंवा कोणत्या कालखंडामध्ये घडते. म्हणजेच या ठिकाणी बुद्धिमत्तेची महत्तम पातळी, सर्वोच्च पातळी कोणत्या अवस्थेमध्ये असते तर या ठिकाणी ही चौथी अवस्था आहे बौद्धिक विकासाची अवस्था, औपचारिक विकासाची अवस्था किंवा वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड. तर या कालखंडामध्ये या अवस्थेमध्ये या ठिकाणी बालकाची जी बुद्धी आहे या ठिकाणी उच्च लेवलने म्हणजे या ठिकाणी महत्तम पातळी गाठते आणि याच्यामध्ये बालकाच्या बुद्धीचा या ठिकाणी सर्वोत्तम विकास घडून येतो. म्हणून या अवस्थेला बौद्धिक विचाराची अवस्था असं म्हटलं जातं. कारण या ठिकाणी या अवस्थेमध्ये प्रमेय मांडता येतात, एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये त्याला सामान्यीकरण करता येतं आणि योग्य वेळी त्याला निर्णय घेता येतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही चौथी अवस्था सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या 4 अवस्था आहेत बौद्धिक विकासाच्या तर त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी या उपपत्तीची गुण वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहूया. तर या ठिकाणी फक्त 5 ते 10 मिनिटाचा फक्त या ठिकाणी सेशन राहिला आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी झोपायला जाऊ शकता. तर या ठिकाणी गुण वैशिष्ट्ये काय आहेत तर ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावरती भर देते. या ठिकाणी जी काही उपपत्ती बौद्धिक विकासाची मांडली जीन पियाजे यांनी, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही प्रयोग करायला दिले होते. तर याच्यामध्ये मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावरती भर देते. म्हणजे जीन पियाजेने सुद्धा स्वतःच्या मुलांना काही अनुभव दिले आणि त्यानंतर निरीक्षण करून ही उपपत्ती मांडली. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी या उपपत्तीमध्ये महत्वाचे आहेत आणि मुलांच्या तयारीला या ठिकाणी अधिक महत्व आहे. मुलांकडून तयारी करून घेणं तर या ठिकाणी अधिक महत्वाचं आहे आणि प्रत्यक्ष अनुभवातून संबोध विकसित होत जातात. ज्या वेळेस स्वतः त्या ठिकाणी एखादी गोष्ट हाताळली जाईल, बालकाच्या हातामध्ये दिली जाईल तर त्याच वेळेस त्याचा त्या गोष्टी बाबतीमध्ये जो काही संबोध आहे त्या ठिकाणी विकसित होतो. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवामधून
प्रत्यक्ष अनुभव म्हणजे समोर त्या ठिकाणी कोल्हा पाहिला, कोल्हा पाहिल्यानंतर कुत्रा आणि कोल्हा, तर या दोन प्राण्यांमध्ये त्याला भेद करता आला, म्हणजे कोल्हा आणि कुत्रा हे दोन संभोग त्या ठिकाणी त्याचे विकसित झाले. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवाशिवाय हे शक्य नव्हतं, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवामधून संबोध हे विकसित होत जातात आणि हे या ठिकाणी या उपपत्तीचं महत्वाचं असं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी या उपपत्तीचं शैक्षणिक उपयोजन किंवा महत्व काय, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की भाषेमधील निबंध लेखन, कल्पना विस्तार, पत्र लेखन, वर्णन यावर आधारित उपक्रम घ्यावेत. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडवून आणायचा असेल तर त्यांना निबंध लेखन करायला लावायचं, कल्पना विस्तार करणं, कल्पना विस्तारामुळे त्यांची कल्पना त्या ठिकाणी वाढीत जाणार आहे, कल्पनेचा विस्तार होणार आहे, पत्र लेखन करायला लावायचं आहे, त्यानंतर वर्णन यावर आधारित त्यांना काय करायचे उपक्रम द्यायचे आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांचा बौद्धिक विकास होणार आहे. त्यानंतर तर्कशक्ती, तार्किक संगती या संबंधीची उदाहरणे त्यांच्याकडून सोडवून घ्यायची आहेत. याच्यामुळे काय होणार आहे तर त्यांची तर्कशक्ती वाढीस लागेल आणि तार्किक संगती जी आहे ती या ठिकाणी वाढणार आहे. विविध गोष्टी समोर ठेवून निष्कर्ष काढण्यास सांगायचे. एखादी गोष्ट समोर ठेवायची आहे आणि त्या गोष्टीमधून काय निष्कर्ष निघतील ते त्यांना काढायला सांगायचे आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी निष्कर्ष काढण्यासाठी सामान्यीकरण करतील, त्याचे जे काही नियम वगैरे असेल तत्वे आहे ते पडताळून पाहतील आणि त्याच्यानंतर सामान्यीकरण करून त्याच्यामधून निष्कर्ष आहे ते काढायला लागणार आहेत. म्हणजे त्यांचा विचार करण्याचा या ठिकाणी जो काही शक्ती आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर विज्ञान गणित विषयात वर्गीकरण यासारख्या प्रश्नांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. विज्ञान गणित हे विषय आहेत, याच्यामध्ये वर्गीकरण यासारखे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे त्यांना वर्गीकरण करता येणार आहे. विषय समोर ठेवून कारणे शोधण्यास सांगायचे आहेत. एखादा विषय म्हणजे एखादी बाब आपण समोर ठेवायची आहेत आणि ही बाब कशामुळे घडते, म्हणजे या ठिकाणी जो सूर्य आहे तो पश्चिमेकडून का मावळतो आणि पूर्वेकडून का उगवतो, तर या बाबतीमध्ये त्यांना काय सांगायचं आहे की हे कारण किंवा हे कशामुळे घडतं तर याचं कारण शोध. तर या गोष्टीचं जे काय कारण आहे ते विद्यार्थी शोधणार आहेत. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी आपल्या विचारामध्ये त्यांना गुंतवायचं आहे. काल्पनिक समस्या समोर ठेवून त्यांना तर्क करण्यास सांगायचं आहे. एखादी काल्पनिक समस्या असेल, अडचण असेल ती त्यांच्या समोर ठेवायची आहे. जी समस्या त्यांनी कधीही फेस केली नसेल तर अशी समस्या त्यांना सांगितली आणि त्याच्यातून त्यांना तर्क करण्यास आपल्याला सांगायचं आहे. तर ते विद्यार्थी त्या काल्पनिक समस्येचा विचार करतील आणि त्याच्यामधून ते नक्कीच तर्क करायला शिकणार आहेत. विशिष्टाकडून सामान्यकडे या अध्यापन तत्वाचा या ठिकाणी उपयोग करून सांगायचं आहे. विशिष्टाकडून सामान्यकडे हे काय अध्यापन तत्व आहे तर या तत्वाचा उपयोग करायला सांगायचा आहे. प्रसंग निर्मिती करून निर्णय घेण्यास सांगायचा आहे. एखादं नाटक घ्यायला सांगायचं आहे, नाटकामधून एखादा असा प्रसंग घडवून आणायचा की त्याच्यामध्ये तो विद्यार्थी निर्णय घेत आहे किंवा नाही, तर हे या ठिकाणी त्याला निर्णय घेण्यास भाग पाडायचा आहे आणि त्या ठिकाणी तो निर्णय क्षमता त्या विद्यार्थ्याची या उपपत्त्यानुसार वाढणार आहे. म्हणजे प्रसंग निर्मिती करून निर्णय घेण्यास त्याला सांगायचं आहे. विविध उदाहरणावरून प्रमेय मांडण्यास सांगायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की जी शेवटची अवस्था आहे याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे प्रमेय सुद्धा मांडतात. म्हणजे या ठिकाणी विविध उदाहरण देऊन त्यांना त्या उदाहरणावरून प्रमेय मांडण्यास सांगायचं आहे. म्हणजे त्यांच्या बुद्धीचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. त्यानंतर वैचारिक समस्या त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. ज्या काही समस्या आहेत म्हणजे विचार करण्याला प्रवृत्त करणाऱ्या त्या अशा वैचारिक समस्या त्यांच्या समोर ठेवायच्या आहेत. विद्यार्थ्यांचे गट करून गट चर्चा घडवून आणायची आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गट चर्चा झाल्याशिवाय तर त्यांचे संबोध क्लिअर होणार नाही, त्यांची जी काही चर्चा आहे ती व्यवस्थित होणार नाही आणि चर्चा झाल्याशिवाय त्या ठिकाणी बुद्धीत सुद्धा विकास होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गट करूनच गट चर्चा त्यांची घडवून आणायची आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सामूहिक प्रकल्प द्यायचे आहेत. आता या ठिकाणी वैयक्तिक आणि सामूहिक प्रकल्प दिल्यानंतर काय होणार आहे, सामूहिक प्रकल्पामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या काय आयडिया वगैरे असतात, ज्या काय कल्पना आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला समजतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा जो काही बौद्धिक विकास आहे तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सामूहिक प्रकल्प आपल्याला द्यायचे असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ही जी काही बोधात्मक विकासाची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी आहे जीन पियाजे यांनी मांडलेली आहे तर ती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, ज्याचं आपण शैक्षणिक महत्व या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या काही 4 अवस्था आहेत त्या 4 अवस्थेमधील त्या बालकाचा बौद्धिक विकास कशा पद्धतीने होते, कोणकोणत्या गोष्टी त्या अवस्थेमध्ये घडतात, त्या अवस्थेचा कालखंड कोणता आहे ते हे या ठिकाणी तुम्ही सर्व लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही नोट्स काढत नसताल तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर नोट्स काढत चला. या ठिकाणी तुम्हाला PDF देण्याचा किंवा या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर त्याचा मी या ठिकाणी नक्कीच एक प्रयत्न करेल, तर ज्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जीन पियाजे यांची बोधात्मक विकासाची उपपत्ती जी खूप महत्वाची आहे या ठिकाणी विकासावरती किंवा बोधात्मक विकासावरती तुम्हाला पेपर 2 मध्ये नक्की प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि पेपर 1 मध्ये सुद्धा या ठिकाणी जे काही या अवस्था आहेत या अवस्थेवरती प्रश्न विचारले जातील आणि या अवस्थेचा जो कालावधी आहे त्या कालावधीवर सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील पेपर 1 मध्ये. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण आपली जी बोधात्मक विकासाची उपपत्ती आहे त्या ठिकाणी आपली झालेली आहे. त्यानंतर आपण पुढील लेक्चर मधून ज्या काही पुढील उपपत्त्या आहेत तर त्या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या महत्वाच्या उपपत्त्या आहेत त्याच या ठिकाणी आपण पाहत आहोत, ज्याच्यावरती या आधी प्रश्न विचारले गेले आहेत आणि यापुढे सुद्धा प्रश्न विचारले जातील. तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण उपपत्तीवरती क्वेश्चन आन्सरचा जो सेशन आहे तर तो या ठिकाणी आपण घेणार आहोत. जेवढ्या काय आपण उपपत्त्या घेतलेल्या आहेत त्या सर्व उपपत्ती अनुसार आपण या ठिकाणी काय करूया, एक लेक्चर सिरीज घेऊया. म्हणजेच त्या ठिकाणी तुमची एक टेस्ट सिरीज असेल, जे तुम्हाला प्रश्न किंवा जे तुम्हाला सर्व लेक्चर आहे ते समजले आहेत किंवा नाही, किंवा उपपत्ती तुमच्या समजल्या आहेत किंवा नाही तुम्हाला समजेल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू आणि सर्वांना गुड नाईट.